बीडमध्ये महादेव ॲपद्वारे 9 अब्जापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार, आकाचा पुनरुच्चार करत आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप. पालकमंत्रीपद लखलाभ म्हणत धनंजय मुंडेंना हे टोला. सुरेश धस यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंच्या रूपात धनंजय मुंडेंवर स्वकीयांचाच हल्लाबोल, तर विरोधकांकडून वाल्मिक कराडच्या निमित्तानं मुंडे सतत निशाण्यावर. तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या. सरपंच हत्येच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये निघालेल्या मोर्चात मागणी. देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा. कोणकोणते नेते सहभागी होणार याकडे लक्ष. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त. पवनचक्कीच्या वादातून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला. कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. हल्ल्यामध्ये सरपंच निकमांसह आणखी एक जण जखमी. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता. सरकारी तिजोरीतल्या खडखडाटाची जोरदार चर्चा. नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IIT कडून शोध. सुई विरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण. चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावामध्ये 474 धावांचा डोंगर, तर दिवस अखेर 164 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ माघारी. श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम. बर्फवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकले. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी इंदूरमधील साई भक्ताकडून 12 लाखांचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण, तर पंढरीच्या पांडुरंगालाही 9 लाखांचा सोन्याचा हार अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.